तथा देहांतर प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति धीरस्तत्र न मुह्यति। दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग आणि सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग। म्हणून इथे 11व्या श्लोकापासून भगवंतांनी ज्ञानाचा विषय सांगण्यास सुरुवात केली। ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञान, कारण ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत। लौकिक विद्या आहे, पारलौकिक विद्या आहे, अलौकिक विद्या आहे, पण इथे पराविद्या, आत्मज्ञानाचं दुसरं नाव काय? पराविद्या। द्वे विद्ये वेदितव्ये पराच अपराच। मुंडकोपनिषदामध्ये 2 प्रकारची विद्या सांगितली, अपरा आणखीन परा। अपरामध्ये लौकिक विद्या येतात, जागतिक विद्या, ज्याच्याद्वारे आपण जगामधील विषय प्राप्त करू शकतो। आता 64 कला आहे, 14 विद्या आहे, व्यापार आहे। पराविद्या काय आहे तर म्हणतात यया तदक्षरम अधिगम्यते सा परा। ज्याच्याद्वारे अक्षर तत्वाचं ज्ञान होतं त्याला पराविद्या म्हणतात। पर शब्द संस्कृतमध्ये उच्च या अर्थाने उपयोग केला जातो। पर म्हणजे उच्च, परम नपुंसकलिंग शब्द होईल परम, पुल्लिंग होईल परह, स्त्रीलिंग होईल परा। अर्थ तिघांचा एकच आहे, परा विद्या। विद्या स्त्रीलिंगी शब्द आहे, तर म्हणजे जी श्रेष्ठ विद्या आहे ती आहे पराविद्या, आत्मविद्या ज्याला आपण म्हणतो। तर या विद्येचं वेद्य काय आहे, ज्ञेय काय आहे, प्रमेय काय आहे तर म्हणजे अक्षर तत्व, त्यालाच इथे भगवंत आत्मा म्हणतात। तर आत्मतत्वाचे वेगवेगळे नावे, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोऽध्यात्म उच्यते 8व्या अध्यायात आहे। ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला म्हणतात अक्षर। जगामध्ये एकच वस्तू आहे जी अविनाशी आहे, ती म्हणजे आत्मतत्व। तर आता इथे त्या आत्मतत्वाचं ज्ञान देण्यास भगवंतांनी सुरुवात केली। आता पहा, असं आहे जसं डॉक्टर वेगवेगळे उपाय करतो ना, उपचार करण्यासाठी वेगवेगळे औषधं देतो। आधी काय गोळी देतो किंवा मग एक ड्रग देतो पिण्यासाठी, त्यांनी नाही होत मग इंजेक्शन देतो, मग म्हणे मायनर ऑपरेशन करावं लागेल, मग मेजर ऑपरेशन करावं लागेल। वेगवेगळे उपाय आहे। इथे देवानी शब्दाच्या द्वारे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, जरा कठोर शब्द आपण पाहिलं, पण आता त्यांनी थोडा सूर बदलला। ते म्हणतात की आता मला सर्वोच्च स्तरावरूनच समजवायला पाहिजे। तर एकदम आत्मा काय याचीच कथा सुरुवात, याची कथा किंवा याचं स्वरूप सांगण्यास सुरुवात। कुठून गुरु किंवा आचार्य सांगेल हे त्याच्यावर अवलंबून आहे। ज्याच्याद्वारे शिष्याचं हित होईल ते तो सांगेल। तर भगवंताला वाटतंय की आता आत्मज्ञानानेच त्याचं कल्याण होईल, म्हणून त्यांनी आत्म्याचं वर्णन त्याची सुरुवात केली आणि एकदम स्तुती केली। सुरुवातीलाच कौतुक केलं,
म्हणजे आत्मज्ञानी लोक आहेत ते पंडित म्हणवले जातात. जगामध्ये तेच विद्वान आहे, श्रेष्ठ आहे. मनुष्य जीवनामध्ये सर्वोच्च उपलब्धी जर काही होऊ शकते तर हीच आहे, ब्रह्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. म्हणजे तुम्ही एवढं तारीफ का करत आहात, एवढं कौतुक का करत आहात? तर म्हणे कारण न अनुशोचंती, कारण यांच्या जीवनामध्ये शोक नाही. सगळ्या लोकांना हीच इच्छा आहे की जीवनामध्ये दुःख काय नाहीच व्हावं. त्यासाठीच धडपड सुरू आहे, धावपळ सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे. सगळेजण एकाच ध्येयासाठी काम करत आहे. म्हणतात ना, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे कशासाठी? सुखासाठी. एक मुंगी सुद्धा त्या साखरेच्या कणाकडे धावत आहे सुखासाठी. इंद्र सुद्धा त्या पदावर बसलेला आहे, कोणाला बसू देत नाही. जर कोणी बसण्याचा प्रयत्न केला तर अडवतो, तपश्चर्या वगैरे मध्ये बाधा बनतो. तर सिंहासनामध्ये काय सुख आहे? जे सुख एका लहान पोराला खेळणीमध्ये, ते सुख इंद्राला सिंहासनामध्ये. सुखच आहे. सुखाची कल्पना सगळ्यांची वेगवेगळी, कुणाला वाटतं इथे, कुणाला वाटतं तिथे. तर जीवन कसं पाहिजे? तर म्हणे शोक असायला पाहिजे. संस्कृत शब्द आहे शोक. दुःख आपण म्हणतो, प्रतिकूलता म्हणतो. आता दुःखाचेच वेगवेगळे प्रकार आहेत. ताण तणाव, चिंता, भय, भीती दुःखदायक आहे की नाही? भयवृत्ती सुखदायी नाही आहे. काळजी दुःखदायी वृत्ती आहे. तणाव, टेन्शन दुःखदायी आहे. तर त्याचेच हे काय ऑफशूट ज्याला म्हणतात, वेगवेगळे प्रकार आहे. मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कार्यक्रम आयोजित केला जातो, स्ट्रेस फ्री लाईफ, तणावरहित जीवन. त्याची फीस सुद्धा भरपूर असते, 25,000 50,000 अशी असते. एकाने पूर्ण आयोजन केलं, स्ट्रेस फ्री लाईफ, सक्सेस विदाउट स्ट्रेस, सफळता, तणावरहित सफळता. पण कोणीच आलं नाही, तर त्याला उलट झालं, स्ट्रेस विदाउट सक्सेस. तर मोठी कंपनी असो किंवा लहान घर असो किंवा संस्था असो, कोणालाच ताण तणाव नको आहे, टेन्शन नको आहे. त्यासाठी काय काय चालू आहे जगामध्ये, मेडिटेशन कोर्सेस आहे, अमुक कोर्स तमुक कोर्स. तर इथे देव म्हणतो की त्याचा एकदम उपाय जो आहे तो ज्ञान आहे. फक्त ज्ञानच उपाय आहे. समाधान एकाच ठिकाणी. पण एकदम लोकांना ते कळत नाही. आत्मज्ञानाने कसं काय शोकनिवृत्ती होईल, काही संबंध कळत नाही. पण जसं आपण विचार करू तसं कळेल. तर इथे पहिलंच लक्षण त्या पंडिताचं सांगितलं की शोक नाही. एक स्वामीजी म्हणायचे की जसं आपली गाडी असते की नाही, शॉक प्रूफ, धचके न लावं म्हणून ते स्प्रिंग असतात, त्याचप्रमाणे आपल्याला शोक प्रूफ असं जीवन पाहिजे. म्हणजे काय, दुःखाची परिस्थिती आली तरी मी दुःखी होणार नाही असं तुम्ही काहीतरी मला शिकवा ना. हीट प्रूफ, लाईट प्रूफ असं असतं ना, वॉटर प्रूफ घड्याळ. त्याचा अर्थ काय, पाण्यामध्ये जरी टाकली तरी काही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे शोक प्रूफ. काही काही लोक सत्संग प्रूफ असतात, माहिती आहे, सत्संगाचा काही प्रभाव होत नाही. अर्जुनाला इथे भगवंतांनी
उपाय सांगण्यास सुरुवात केली आणि म्हणतात काय की पहा, असं केव्हाच नव्हतं, केव्हाही नव्हतं की जेव्हा तू नव्हता, हे नव्हते, आणखीन मी नव्हतो, सगळे नव्हते. घाबरू नको. अस्तित्व कधीच अनस्तित्वामध्ये म्हणजे अनस्तित्व होत नाही. सत्ता आहे ती कधीच मरत नाही. आता विज्ञानाचा सुद्धा नियम आहे, नथिंग कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉय. काही मरत नाही. आपण म्हणतो शरीर मरतं, कारण म्हणजे शरीर मरत नाही, शरीराचं रूप पालटतं. जीवात्मा तर मरतच नाही, शरीरही मरत नाही, पण रूप बदलतं. आणि ते स्वतःच उदाहरण देतात भगवंत की आपल्या शरीराकडे तू पहा. शरीरामध्ये तुलाच एक अनुभव येईल की तू सतत आहे, तुझ्यामध्ये काही परिवर्तन बदल नाहीये. शरीराच्या अवस्था बदलत आहे, स्पष्ट मला ते दिसत आहे. कुमार, यौवन, जरा वगैरे. पण एक जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सतत आहे. याने सिद्ध होतं की मी मरत नाही. पण मला कळतंय की माझं शरीर बदलत आहे, याचाच अर्थ आहे की मी याच्यापेक्षा वेगळा आहे. मला जाणीव आहे ना बदलण्याची. इथे किती लोक आले आणि गेले हे कोण सांगू शकेल? जो एक स्थिर बसलेला आहे माणूस, तो इतर लोकांपेक्षा वेगळा आहे. तो सांगू शकतो कोण आलं कोण नाही आलं. त्याचप्रमाणे या अवस्था बदलत आहे, म्हणजे मी अवस्थांपेक्षा वेगळा आहे. म्हणून वेदांत ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे? अवस्थात्रय साक्षी. कैवल्योपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, त्रिषु धामसु यद् भोग्यम भोक्ता भोगश्च यद् तेभ्यो विलक्षण साक्षी चिन्मात्रोहम सदाशिव. म्हणून चिन्मात्र आहे, चैतन्य मात्र आहे, चिन्मय आहे. हे तीन काय आहे म्हणे? घर आहे, जीवात्म्याचे घर आहे. जणू थोडा वेळ जागृतमध्ये, थोड्या वेळ स्वप्नात, थोडा वेळ. तर इथे याप्रमाणे एक नित्य तत्व आहे, त्याचा उपदेश त्यांनी केला. आणि जो याला जाणतो त्याला इथे भगवंत म्हणतात धीर. 13व्या श्लोकात पहा, धीर तत्र न मुह्यति. धीर माणूस जो आहे, पुरुष, तो मोहित होत नाही. त्याला कधीच वाटत नाही की माझा बदल झाला आहे. सतत त्याला वाटतं मी जसं. 11व्या श्लोकामध्ये त्यालाच पंडित म्हटलं होतं. लक्षण दोघांचे सेम आहे. इथे म्हणून शंकराचार्यजी धीर शब्दाचा अर्थ करतात धीमान. धीमान म्हणजे बुद्धिमान. आपण धीर कोणाला म्हणतो? याच्यामध्ये धैर्य आहे, तो अर्थ घेतो. पण संस्कृतमध्ये धीर म्हणजे तो अर्थ आहे, पण या प्रसंगामध्ये धीर म्हणजे बुद्धिमान. आणि बुद्धिमान म्हणजे नुसतं जागतिक दृष्टीने बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये असं नाही. आत्मतत्वाबद्दल याला पूर्ण स्पष्ट ज्ञान आहे, त्याला म्हणतात धीर. धीर शब्द कठोपनिषदामध्ये अनेक वेळा आलेला आहे, इथे सुद्धा आलेला आहे, आता पुढे सुद्धा येईल. धीर शब्दाचे अनेक अर्थ, छान छान अर्थ आहे, ते आपण पाहू पुढे. तर याप्रमाणे ज्याने विचार केला आहे स्वतःबद्दल, तो हे समजतो, त्याला ही जाणीव आहे की देहाच्या अवस्था बदलतात. हे पण देह शब्द जो आहे ना, देह धातूपासून बनला आहे. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाचं काय धातू आहे, देह, आणि त्याचा अर्थ असतो उपचय अपचय. ज्याच्यामध्ये काय वाढही आहे, ज्याच्यामध्ये बदल आहे, त्याला म्हणतात देह. देहापासून देह. जसं शरीर, शीर्यमाणत्वात् शरीरम, वियर अँड टियर ज्याला म्हणतो आपण,
गाडीमध्ये काय होतं, विअर अँड टिअर, जर्जर होते गाडी. गाडी जशी जर्जर होते तर काय होतं, दोन लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये. एक तर त्याची स्पीड कमी होऊन जाते, वेग, आणखीन आवाज खूप येतो खटारपटार गाडीमध्ये. त्याचप्रमाणे ही मशीन सुद्धा जेव्हा जीर्ण शीर्ण होते तर वेग कमी होऊन जातो, हळूहळू येतो, पुढे चलातो. आणखीन आपल्या जॉईंट्स म्हणून आवाज येत राहतात. मग सगळे पट्टे लावावे लागतात, कमरेचे पट्टे, गळ्याचे पट्टे. शरीर सुद्धा मशीनच आहे, तर शीर्यमाण. तर म्हणून इथे म्हणतात की बदल तर आहेच, पण कुठे बदल आहे कुठे बदल नाही आहे हे जरा पहा. देह देही विवेक करा, असं याप्रमाणे एकदम उच्च स्तरावरून भगवंतांनी अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न केला. आता व्यावहारिक जगामध्ये काय आहे, तर म्हणे जगामध्ये द्वंद्व येतात. आता सगळ्यांना नेहमीच आत्म्याची जाणीव नसते. हे तर तुम्ही धीर पंडित अशा लोकांबद्दल सांगत आहात. म्हणून इथे भाष्यकार म्हणतात, यद्यपि आत्मविनाश निमित्तो मोहो न संभवती नित्य आत्मा इति विजानतः. म्हणे हे निश्चित आहे की जे लोक जाणतात की आत्मा नित्य आहे त्यांना काही शोक मोह वगैरे होत नाही. तथापि, आणि दुसरंच आहे की आत्म्यामध्ये काही दुःख नाहीये, आत्मा शोक मोहापासून वेगळा आहे. तरी पण शीतोष्ण सुख दुःख प्राप्त निमित्तो मोहो लौकिको दृश्यते. पण जगामध्ये एक दिसतं आपल्याला, लोकांना काय सुख दुःख होत आहे. सुख वियोग निमित्त दुःख, संयोग निमित्त च शोक. फार सुंदर परिभाषा. दुःख म्हणजे काय, तर म्हणे सुखाचा जेव्हा वियोग होतो त्याला म्हणतात दुःख. कसं लिहिलंय. आणि दुःखाचा जेव्हा संयोग होतो, दुःख संयोग निमित्त, त्याला म्हणतात शोक. दुःखाचा संयोग झाला म्हणजे काय, शोक. तर म्हणे हे जीवनामध्ये अनुभवास येतात, सुख दुःख सुख. तर आता हे जर येत असतील तर मग काय करावं. तर आता थोडं दुसरं स्तर, पहिलं स्तर काय आत्म्याचं स्तर. आता व्यावहारिक स्तरावर काय केलं पाहिजे साधकांनी. सतत मी या देहापासून वेगळा आहे ही मला जाणीव राहत नाही. हे जे द्वंद्व आहे जगाचे हे एवढे डॉमिनेटिंग आहे की मी परत परत विसरतो. तर म्हणे आता याला काय करावं. तर आता 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक साधना सांगितली. म्हणे जगामध्ये हे जे द्वंद्व आहे ना, हे तर येतीलच, यांना कोणी थांबवू शकत नाही. जगाचा नियम आहे, जड चेतन गुण दोषमय विश्वकीन करता. जड चेतन हे द्वंद्व, द्वंद्व म्हणजे दोन प्रकारचे, वृत्ती, घटना, अवस्था, स्थिती. इंग्रजीमध्ये म्हणतात पेयर्स ऑफ अपोजिट. सुख दुःख, शीत उष्ण, दोन विरुद्ध गोष्टी जेव्हा एकाच बरोबर असतात त्याला काय म्हणतात, द्वंद्व. अनेक उदाहरणे, मान अपमान, निंदा स्तुती. लोकांनी सांगितलं की हे तर सगळे जुने उदाहरण झाले, नवीन एखादं उदाहरण द्या. तर म्हणे पती पत्नी, पेयर्स ऑफ अपोजिट. म्हणजे सगळीकडे असं नाही आहे, पण तर द्वंद्व ज्यांचे लक्षण किंवा स्वभाव काय वेगवेगळा आहे. सुख एकदम उलट दुःख. तर पूर्ण जग कसं आहे, द्वंद्वात्मक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सकारात्मक नकारात्मक, दिवस आहे का रात्र आहे, धर्म आहे का अधर्म आहे.
विष आहे तर अमृत आहे. तर म्हणे आता असे हे द्वंद्व तर येतीलच. भगवान राम आणि भगवंत कृष्ण यांच्या जीवनामध्ये सुद्धा हे आहे, सगळ्या संतांच्या जीवनामध्ये सुद्धा. तर आता याला काय करावं तर पहा 14वा श्लोक. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तां तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तां तितिक्षस्व भारत. हे भारतो, भरतवंशी अर्जुन, 2 नावं दिले. कौंतेय कुंतीपुत्र. म्हणे असं आहे, जगामध्ये शीत उष्ण सुख दुःख हे येतात. कशामुळे येतात, काय निमित्त आहे, काय कारण आहे, तर सुंदर लिहिलंय. मात्रा स्पर्शास्तु, मात्रा स्पर्शामुळे काय होतं, शीत उष्ण सुख दुःख येतं. आता मात्रा म्हणजे काय, स्पर्शा म्हणजे काय, आता हे शब्द आले. आता याचा अर्थ पाहावा लागेल. मात्रा म्हणजे आपण काय समजतो, प्रमाण, किती मात्रेमध्ये घ्यायचं समजतो की नाही, औषध. पण इथे मात्रा शब्दाचा अर्थ हा नाही आहे. शब्दस्तु अनेकार्थी, प्रसंग बदलला की अर्थ बदलतो. एक तर सगळेजण आपापले फोन पाहून घ्या. बोलू नका. सगळेजण प्रवचनाच्या ऐवजी तुमच्या गोष्टीच ऐकतील. बंद करून घ्या सगळं. बंद करता येत नसेल तर शेजारच्याला विचारा. तर कारण काय विषय जरा सूक्ष्म आहे, सगळे एकाग्रता भंग होते. तर मात्रा शब्दाचा अर्थ काय, तर मात्रा म्हणजे भाष्यकार इथे लिहितात, आविहि मीयन्ते शब्दादयः इथे श्रोत्रादीनी इंद्रियाणी. मात्रा शब्द म्हणजे ज्याच्याद्वारे आपण विषयाला मोजतो, विषयाचं का मेजरमेंट करतो, त्याला म्हणतात मात्रा. आणि त्या म्हणजे इंद्रिया. मात्रा शब्दाचा अर्थ काय, इंद्रिया. इंद्रियांच्या द्वारे आपण विषयाला मोजतो किंवा त्याचं मूल्यांकन करतो. रंग आहे, लाल आहे, पिवळा आहे. मियंते शब्दादय, शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे. तर आपल्याकडे उपकरण दिलेले आहे, इन्स्ट्रुमेंट, इंद्रिया. मात्रा काय झाली, इंद्रिया. आणि स्पर्शा म्हणजे काय, त्यामुळे मात्राणां स्पर्शा शब्दादिभी संयोगा, या इंद्रियांचा संयोग होतो कोणाशी, या शब्दादी पंचविषयांशी. तर स्पष्ट एकदम छान मेकॅनिझम आहे. 5 इंद्रिया आहे आणि 5 काय आहे, विषय आहे. आणि त्यांच्याशी स्पर्श होतो. डोळ्यांचा स्पर्श रूप, तर डोळ्यांच्या द्वारे आपल्याला रूपाचा. शब्दाचा स्पर्श कानाला होतो. तर 5 इंद्रिया आहे, 5 विषय आहे. तर 5 मात्रा म्हणजे इंद्रिया, स्पर्श म्हणजे विषय. यांचं जेव्हा संयोग संबंध होतो तर काय होतं, तर म्हणजे 4 गोष्टी होतात. शीत, उष्ण, सुख किंवा दुःख, आहे की नाही. स्पर्शेंद्रिय आहे, त्याचा जेव्हा स्पर्श होतो एखाद्या विषयाशी, आता जर विषय थंड असेल तर आपल्याला काय होईल, शीत. उष्ण असेल तर उष्ण. त्याचप्रमाणे सुख आणि दुःख.
आपल्या डोळ्यावर चांगलं दृश्य दिसलं, चांगल्या दृश्याचा स्पर्श डोळ्यांनी केला तर एकदम काय म्हणतो वाव, आजकाल काय म्हणतात वाव, किती छान सुंदर. आणि जर काही दुःखदायक असेल तर डोळे आपण मिटून घेतो किंवा दुसरीकडे पाहायला लागतो. तर सुख दुःख सतत हे होत आहे. जर विषय अनुकूल असेल आणि त्याच्याशी स्पर्श झालं तर सुखम, प्रतिकूल असेल तर दुःखम. म्हणून महर्षी पतंजलींनी परिभाषाच दिली, अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. अनुकूल विषयाची जेव्हा वेदना होती, वेदना म्हणजे जाणणे बरं का, वेदना म्हणजे मराठीचा नाही, विद धातूपासून वेदना शब्द बनलेला आहे. तर अनुकूलम वेदनीयम सुखम, अनुकूल विषयाला आपण जाणतो तर जी भावना अगदी अनुभव येतो सुखम. प्रतिकूल आहे दुःखम. आणि याची पुढची घटना म्हणजे सुखानुशयी राग आणि दुःखानुशयी द्वेष. महर्षी पतंजलीजींनी आपल्या योग सूत्रामध्ये रागद्वेषाची परिभाषा दिली. ते म्हणतात 5 क्लेश आहे, 5 वृत्तींमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, याचे 5 क्लेश म्हटलेले आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अस्मिता म्हणजे अस्मी भाव, मी असा आहे, मी एवढा मोठा आहे, अहम अस्मी, त्याच्यामुळे फार कष्ट आहे. मी स्वतःला खूप मोठा मानतो, पण जर समोरच्या माणसाने सन्मान केला नाही, नीट विचारपूस केली नाही तर मला उगीच वाटून हा मी एवढा मोठा. अरे पण सांगितलं कोणी की तू मोठा आहे? स्वतः मिरवतोय की मी अहम महान अस्मी. तर अस्मी भाव एक असतो, त्याच्यामुळे फार अपेक्षा असते लोक आणि त्या पूर्ण होत नाही, मग दुःख. त्याचप्रमाणे राग द्वेष, अविद्या, अस्मिता, राग द्वेष. रागद्वेष म्हणजे तेच आवड नावड. आणि शेवटी अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे शरीराशी खूप तादात्म्य असणे. तर हे मी का सगळं सांगत आहे, सुख दुःख. तर सुखद वस्तू जर मला मिळाली तर माझी वृत्ती काय होईल, राग होईल त्याच्यामध्ये. सुखाच्या पाठीमागे मनुष्य धावतो, त्याला म्हणतात राग. दुःखापासून पाठीमागे द्वेष, परावृत्त किंवा ते आवडत नाही. तर इथे काय म्हणतात की जेव्हा या इंद्रिया विषयांशी जुळतात तर या 4 गोष्टी होतात, शीतोष्ण सुख दुःखदाह. सगळ्यांचा अनुभव आहे. अच्छा, दुसरा इथे एक अर्थ केलेला आहे. हा पहिला अर्थ झाला. मात्रा म्हणजे इंद्रिया, स्पर्शा म्हणजे काय विषय, त्यांच्याशी जोड. आता दुसरं इथे म्हणतात की अथवा स्पृश्यन्ते इति स्पर्शाः विषयाः शब्दादय मात्राच स्पर्शाच शीतोष्ण सुखदुःख. फार सुंदर. पहिला अर्थ आपण काय केला, दोघांच्या संयोगामुळे या 4 गोष्टी होतात. पण इथे काय म्हणतात, म्हणजे संयोग नाही, 5 इंद्रिया आणि 5 विषय हे 4ही ज्यांच्यामुळे काय होतं, शीत उष्ण सुख दुःख होतं. म्हणजे संयोग नाही म्हटलंय, 5 विषयच कसे आहे दुःख देणारे आणि 5 इंद्रियाच कशा आहे दुःख देणारे. हो, असंही ते म्हणतात. असं आपण नाही म्हणू शकत की शीत नेहमीच सुखदायक आहे किंवा दुःखदायक आहे. म्हणून हे 4 वेगवेगळे की म्हटले, शीत उष्ण सुख दुःख, हे 4 आपल्याला होत राहतात. शंकराचार्य इथे छान म्हणतात की शीतम कदाचित सुखम कदाचित दुःखम.
शीत म्हणजे थंड काय आहे ते कधी सुखदायी आणि कधी दुःखदायी. उन्हाळ्यामध्ये एसी किती बरं वाटतं, छान आहे, थंड वारा. पण ते थंडीच्या दिवसात हिमालयामध्ये तुम्ही गेला, हॉटेलमध्ये थांबला आणि त्यांनी एसी चालू केला, किती पाहिजे, 10 डिग्री 15 डिग्री, अरे म्हणे आधीच तर तिथे काय दुःखम, तेच शीत. आणि त्याचप्रमाणे उन्हाळा, गरमी, थंडीमध्ये फार बरं वाटतं, गरमीमध्ये कोणी छान एक शॉल दिली कोणाला, पश्मिना शॉल, उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री 45, म्हणजे आता घाल तो गडी करून ठेवून दिले, पाहण्याची इच्छा नाही. तर कदाचित दुःखम कदाचित सुखम. म्हणून शीत उष्ण सुख दुःख देणारे असं नाही म्हणे, हे 4 वेगवेगळे अनुभव आहे, असं विचार करायच्यावर. तर म्हणे हे या ज्या 4 वस्तू आहे किंवा 4 अवस्था, घटना, जे काही म्हणायचं, त्या येतात जातात आगमा पायीना. आता हे जागतिक सत्य आहे, प्रॅक्टिकल आहे, व्यावहारिक आहे. नेहमीच आपल्या जीवनामध्ये सुख सुख मिळेल, आनंद मिळेल असं होत नाही. कोणाच्या जीवनाचा ग्राफ असा स्ट्रेट लाईन मध्ये नाही जात, वर जातं मग परत खाली, मग वर जातं मग परत खाली, सुख दुःख. आपलं जीवन म्हणजे भारतीय रस्त्यांप्रमाणे आहे. थोडा वेळ रस्ता एकदम चांगला, परत एक खड्डा आला, परत जाणीव होते आपल्याला जीवन कसं आहे म्हणे रस्ते. तर सुख दुःख, कदाचित सुखम कदाचित. तर म्हणे आता हे आगमापाय नाही. एक गोष्ट याच्यावर छान आहे की कोणतं दुःख नेहमी राहत नाही, ते जात. ही चांगली बातमी. पण वाईट बातमी काय, सुख जे आहे ते सुद्धा जात. स्वभाव आहे. म्हणजे जसं या आकाशामध्ये ढग येतात जातात, त्याप्रमाणे जीवनामध्ये या परिस्थिती येतात आगमापायीना. म्हणून काय, यांच्यामध्ये जास्त तू आग्रह करू नको की ही स्थिती अशीच बनलेली राहील. आगते स्वागतम करूयात गच्छन्तम न निवारयेत, अशी एक संस्कृतमध्ये वाक्य आहे. म्हणजे जर येणार आहे त्याचं स्वागत करा, या बसा बसा. जात आहे ठीक आहे, हरिओम. जर सुख जात असेल तर त्याला सांगा पुढे वेळ मिळास परत ये, दुःखानं कसं. जीवनाचं हे सत्य आगमापायीना. म्हणजे आता यांना काय करावं, सुंदर इथे म्हणतात. एक तर हे अनित्य, आता मी सांगितलं स्थिर नाहीये. मोठे मोठे लोक आहेत, त्यांचं जीवन तुम्ही पहा, चरित्र वाचा, त्यांच्याही जीवनामध्ये किती दुःखद परिस्थिती, कष्ट. आज जरी त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी संपत्ती सगळं आहे, पण त्यांच्या जीवनावर सुद्धा कष्ट होतेच. तर पण ते गेले, अनित्य. तर म्हणे आता यात तुम्ही काय करावं, काय केलं पाहिजे, ताम तितिक्षस्व, हे वाक्य. आपल्याला काय करायचंय, तर म्हणे याला सहन करा, तितिक्षस्व. संस्कृतमध्ये एक शब्द आहे तितिक्षा, तितिक्षस्व. तितिक्षा शब्दाची परिभाषा शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये छान केली. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. म्हणजे सगळ्या दुःखांना काय सहन करा, सहन करण्याची एक ताकद शक्ती वाढवा, त्यालाच म्हणतात तितिक्षा. आणि सहन कशा पद्धतीने करायचं, तर म्हणतात अप्रतिकारपूर्वकम, भांडण करू नका त्याच्याशी. कोणी येत आहे ना, आता दुःखद परिस्थिती आली तर येई, आता आपला त्याच्यावर ताबा तर नाही आहे,
प्रतिकार तुम्ही किती केला तरी काय तिथे येईलच. तर अप्रतिकार. चिंता विलाप रहितम, सहन करा, जास्त काळजी करू नका, मनाला शांत स्थिर करून सहन करा. आणि विलाप रहितम, रडू नका. माझ्या जीवनामध्ये असं काय, त्यांच्या जीवनात असं नाही आहे, हे आहे ते आहे, आपण कंप्लेंट तक्रारी करत राहतो. मी नेहमी म्हणतो ना, दुःखाची निर्मिती झाली, एकाने कंप्लेंट केली देवाला की पहिलं पार्सल तू माझ्याकडेच पाठव, शेजारी कधी पाठवत नाही. सगळ्यांना आपलं दुःख फार भारी वाटतं, फार मोठं वाटतं. तर म्हणे काय करा तुम्ही, सहन करा. सहन करण्याची एक शक्ती देवाने दिलेली आहे. आणि बा सगळ्यांची शक्ती वेगवेगळी बरं का, कोण किती सहन करू शकतो. लोक आता याच्यापेक्षा जास्त मी सांगतो, आता सीमा मर्यादा याच्यापेक्षा नाही. शरीरामध्ये रोग वगैरे येतात तर असं होतं की नाही, सहन करतो 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 म्हणजे आता मी नाही करू शकत. तर आता ही वाढवली पाहिजे. तितिक्षस्व भारत. भाष्यकार म्हणतात, प्रहस्व तेषु हर्षम विषादम च मा कार्षी. हर्ष विषाद न करता म्हणजे मनाचा समतोल राखून तुम्ही सहन करा शांतपणे. आणि जेवढं शांतपणे आपण सहन करू तेवढी शक्ती वाढेल. तुम्ही किती म्हणा किती गरमी आहे किती गरमी आहे, आमचे गुरुजी म्हणतात तुम्ही जर असं म्हणाल तर आणखीन गरमी तुम्ही वाढवत आहात ना बोलून. ते म्हणतात गरमी आहे असं म्हणून प्रश्नवाचक चिन्ह नका ठेवू. का गरमी आहे, का आहे, पूर्ण विराम ठेवू. गरमी आहे, संपला विषय. थंडी आहे, संपला. जे करू शकता करा. थंडी आहे थंडी आहे थंडी आहे, त्यांनी अजून थंडी वाजायची आहे ना, प्रॅक्टिकल हे. तर यालाच म्हणतात तितिक्षा. आता आपल्या वेदांत ग्रंथांमध्ये सुद्धा साधकाला सांगितलं आहे की 6 गोष्टी असायला पाहिजे. त्याच्यापैकी एक आहे तितिक्षा. शम दम उपरती श्रद्धा तितिक्षा समाधान. तर ते हेच म्हणतात शीतोष्ण सुख दुःख सहन. हा तो श्लोक आहे, नाही तत्वबोधामध्ये परिभाषा आहे. शीतोष्ण सुखदुःख सहनम अशी काहीतरी आहे. तर सहन करणे. एक उडिया बाबाजी महाराज होते, फार मोठे संत. त्यांना विचारलं साधना म्हणजे काय, तर ते हेच म्हणायचे सहन करने का नाम साधना आहे बस. आणि सहन म्हणजे फक्त शारीरिक स्तरावर नाही, सगळ्या स्तरावर सहन करावं लागतं. तो साधक आहे. कोणी अपमान केलं तरी काय सहन करा, निंदा केली तरी सहन करा. सहनशक्ती वाढवावी लागते. घरामध्ये सुद्धा सहनशक्ती पाहिजे ना, सगळ्यांबरोबर राहायचं. सहनशक्ती आता गंमत आहे, मनाला लावून नका एक वाक्य. बायकांना आवडणार नाही ते, पण बायकांना काय म्हणतात, स्त्री शक्ती आहे शक्ती आहे. तर ती बायको सारखं सांगत शक्ती आहे शक्ती आहे. नवरा म्हणाला मी सुद्धा शक्ती आहे, सहनशक्ती आहे. तर सगळ्यांना सहन करावं लागतं, शारीरिक मानसिक बौद्धिक सगळ्या स्तरावर. तर तितिक्षा. अच्छा, आता अर्जुनाने हे ऐकलं तर अर्जुन म्हणतो की जर मी ही शक्ती वाढवली, तितिक्षा केली, तर काय होईल, याचं फळ काय मिळेल, परिणाम काय होईल. आणि असे कोण आहे जे सहन करतात. पण आता इथे सुद्धा खूप विचार करावा लागेल, किती सहन करायचं, काय सहन करायचं. कधी कधी तुम्हाला बोलावं लागेल, असं नाही की सहन करताय.
पण आता हे काय, प्रत्येक माणसाचं ते वेगवेगळं आहे. एक असा आपण नियम नाही जाणार. सहन म्हणजे मलाच सहन करावं लागतं, मलाच करावं लागतंय असं लोक म्हणतात. तर कधी कधी बोलावं सुद्धा लागेल. आता इथे म्हणतात जर तितिक्षा केली तर काय होईल. फार सुंदर छान याचा परिणाम सांगतात. शीतोष्णादीन सहत किम स्यात्. जर मी शीत उष्ण वगैरे सहन केलं तर काय होईल. शृणू, ऐक. 15 वेळ. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरम् सोमृतत्वाय कल्पते. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. ते म्हणतात हे पुरुषर्षभ, अर्जुनाचं नाव आहे. पुरुषांमध्ये श्रेष्ठ. ऋषभ शब्दाचा अर्थ तो श्रेष्ठ. भगवंताचा एक अवतारही आहे ना, ऋषभदेव. तर म्हणे जो श्रेष्ठ आहे, म्हणजे थोडीशी स्तुती करतात अर्जुनाची, तू श्रेष्ठ आहे. आणखीन जगामध्ये कोणते पुरुष श्रेष्ठ आहे तर म्हणे जे धीर आहे. परत इथे शब्द आला धीर. आणि धीर म्हणजे काय करतात, त्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व कुठून आलं, हे मोठे का म्हणवले जातात, कारण की यांनी सहन केलं. आणि पहा सहन केलं म्हणजे काय, तर सुंदर इथे शब्द दिलेला आहे. यम ही न व्यथयंती येते. येते या सुखदुःखांमुळे जे व्यथित नाही होत, विव्वल नाही होत, व्याकुळ नाही होत, विचलित नाही होत, म्हणजे सहन करतात. तर असे हे लोक काय आहे म्हणे, हे धीर आहे. धीर शब्दाचा अर्थ धीमंत, बुद्धिमान आहे. जसं की लहान पोरगा असतं, मुलगा आहे, तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे काय धीर त्याचा सुटतो, एकदम रडतो, एकदम असतो. पण जसं जसं माणूस परिपक्व होतो त्याच्यामध्ये हे सामर्थ्य येतं. मोठं झाल्यावरही जर छोट्या छोट्या गोष्टीमुळे मी रडत आहे, हसत आहे, तर लोक काय म्हणतील, हा काय चाइल्डिश म्हणतात ना मराठीमध्ये, काय म्हणतात, बालिश. बालिश. हा, एक फुगा मिळाला तर एकदम नाचू लागला, फुगा फुटला रडू लागला. तर धीर नाही, समतोल नाही राखू शकत. व्यथयंती, पण हे न व्यथयंती. अच्छा, व्याकुळ होत नाही. न चालयंती, यांचं मन असं विचलित होत नाही. का नाही होत, ते शंकराचार्य म्हणतात नित्य आत्मदर्शनात. म्हणे यांचं लक्ष कुठे आहे, आत्मतत्वाकडे. म्हणे या परिस्थिती आहे, येणार जाणार, मी नित्य आहे. तर बा एकदम आपलं मन कुठे घेऊन जातात, ते त्या सर्वोच्च पातळी, म्हणून ते शांत राहतात. समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो, जर काही भांडणं वाद वगैरे झालं तर लोक काय करतात, उच्च स्तरावरून समजवण्याचा प्रयत्न करतात. अरे शेवटी तुम्ही दोघं जण काय एका कॉलनीमध्येच राहणार आहे, शेजार आहे, तुम्ही दोघं मानव आहे, जात पात विसरा. म्हणजे आता काय थोडस वरची गोष्ट सांगितलं की दोघं मराठी बोलणारे आहे, दोघं गुजराती आहे, दोघं काही ना काही अशी वस्तू ते सांगतील जी काय असेल कॉमन असेल. आणि जी वादात म्हणजे वाद ज्याच्यामुळे होत आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट. जर तिकडे पहा तुम्ही, भारताला पहा, हिंदू मुस्लिम वगैरे, अरे सगळे भारतीय आहे की नाही. तर इथे हा जो ज्ञानी पुरुष आहे हा कुठे पाहतो, एकदम आत्मतत्वाला पाहतो. म्हणजे शरीर मन बुद्धीमध्ये शीत उष्ण, निंदा स्तुती, मान अपमान हे तो होतच राहते. एक संत म्हणायचे की जर तुम्ही कचऱ्याचं ढीग आहे त्याच्यावर तिथे तुम्ही बसला
आणि तुम्ही अशी अपेक्षा कराल की कोणी कचरा माझ्यावर टाकणार नाही, कसं होईल? जर तुम्हाला त्याच्यापासून स्वतःला वाचवायचं आहे तर तिथून थोडंसं सरका. तर शरीर आहे तर रोग वगैरे होणारच, शीतोष्ण येणारच. मन आहे तर मान अपमान निंदा स्तुती. तर हे न व्यथयंती, कारण हे मनाला एकदम उच्च पातळीवर नेतात. म्हणून समदुःख सुखम, ते काय राहू शकतात? सम. सुखदुःखामध्ये ते सम राहतात. इंग्रजीमध्ये शब्द आहे सेम, संस्कृत शब्द आहे सम. दोघं शब्द सेम आहे. दोघांचा अर्थ एकच आहे, समदुःख सुखम. आता लोक म्हणतात हे सांगण्यास फार सोपं आहे, सांगणं सोपं आहे समदुःख. एकाने सांगितलं मी 99% सम राहतो, पण 1% जरा गडबड होतो. अरे वा, म्हणजे खूप प्रगती आहे तू केली आहे. म्हणजे 99% तू सम राहतो म्हणजे काय, आणि 1% नाही राहत. तो म्हणाला दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये मी सम राहतो, फक्त माझ्या जीवनामध्ये तेव्हा सुखदुःख येतात तेव्हा थोडी गडबड होती. आपण दुसऱ्यांना छान प्रवचन भाषण देतो की नाही, काही नाही, सगळं ठीक आहे, असंच होतं, जग आहे असं. पण तीच परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये येते, त्याला रडतो, मग तो समजवतो त्याला. परोपदेश कुशल बहुतेरे, दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे. पण आता काय, आता याची सवय केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तयारी केली पाहिजे की असं जगामध्ये होईल की नेहमीच एकसारखी परिस्थिती येणार नाही. म्हणून आत्तापासूनच तयारी. तर मग जेव्हा परिस्थिती येईल तर आपण तोंड देऊ शकतो, सामना करू शकतो. होतं काय, आपण तयार राहत नाही, अचानक ते, अरे मी तर कल्पनाच केली नव्हती की असं होईल. म्हणून बी प्रिपेअर, आधीच तयार. तर याने विचार चिंतन करून स्वतःला आधीच तयार केलेलं आहे. म्हणून तो सम राहतो. समदुःख सुखम धीरम. आणि असं जर त्यांनी सहन केलं हे सगळे द्वंद्व, तर त्याचा परिणाम काय होईल? सह अमृतत्वाय कल्पते. वा, तो अमृत प्राप्तीसाठी काय होईल? समर्थ होईल, योग्य होईल. म्हणजे त्याला अमृताची प्राप्ती होईल. जणू काही त्याला काय विजा मिळाला, तिकीट मिळालं, तुला अमृत मिळालं, योग्यता तू प्राप्त केली आहे. सोमृतत्वाय कल्पते, अमृताचा तू अधिकारी झाला. मोक्षपद, अमृत म्हणजे काय? असं पद जे मरत नाही, नित्यपद, त्याच्यासाठी तो योग्य होतो. अमृतत्वाय कल्पते. आता बघा, अमृत शब्दाचे अनेक अर्थ आहे, म्हणजे अमृताचे प्रकार अनेक आहे असं ऐकले असतील तुम्ही. समुद्र मंथन झालं, त्याच्यामधून एक अमृत निघालं, देवासुर दोघांनीच. आधी तर विषच निघालं, शेवटी अमृत निघालं. आणि ते अमृत दैत्य लोकांनीच पळवलं, राक्षसांनी. मग भगवंतानी एक मोहिनी रूप घेतलं. छान गोष्ट आहे ती, फारच रोचक. तर एक अमृत ते आहे. दुसरं अमृत कुठे आहे? तर म्हणे चंद्रामध्ये. यदादित्य गतम तेजो, त्याच्यानंतर काय? यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम गामाविश्य भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसः. तर म्हणे मी चंद्र होऊन त्याच्यामध्ये चंद्र किरणामध्ये काय अमृत टाक, शीतल, आणि त्याच्यामुळे औषधीचं पोषण होतं. पहा, हे जे पीक वगैरे असतात, वनस्पती, याला फक्त सूर्यप्रकाशच नाही तर चंद्रप्रकाशाची सुद्धा गरज असते. तर चंद्रामध्ये अमृत आहे असं लोक म्हणतात. समुद्रामध्ये, चंद्रामध्ये, स्वर्गामध्ये अमृत आहे. देवता लोक नेहमी पित असतात, वर्णन येतं. अप्सरांचं नृत्य पाहतात आणि बसल्या असतात. स्वर्गाचं हे नेहमीच वर्णन
किती अमृत झालं? 3. एक मी नेहमी हिंदीमध्ये एक भजन म्हणतो, दरिया साहब एक फार मोठे संत झाले, त्यांनी एक भजन लिहिलं आहे, अमृत निका कहे सब कोई, पिये बिना अमर नाही होई. आणि सगळे लोक म्हणतात अमृत अमृत, आणि अमृत प्यायल्याशिवाय माणूस अमर होत नाही. तर त्यांनी सगळ्या अमृताची अशी मोजणी केली. म्हणजे कोई कहे अमृत शशीमेवास, चंद्रामध्ये आहे. म्हणजे जर चंद्रामध्ये अमृत असतं तर चंद्र बदलत काय? म्हणजे अमावस्या काळा त्याच्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, क्षीण होतं, खीर जाई असं ते म्हणतात, म्हणजे क्षीण होतं. समुद्रामध्ये जर अमृत आहे तर मग समुद्रामध्ये एक अग्नी लागते, त्याला म्हणतात बळवान. म्हणजे ते विझवत का नाही, ती विजत का नाही त्या अमृताने? म्हणजे सगळ्या अमृतामध्ये दोष दाखवतात. आणि स्वर्गामध्ये जर अमृत आहे तर हे देवता लोक परत परत पडतात का? पतन होतं ना त्यांचं, क्षीणे पुण्य मरते लोक. म्हणून ते म्हणतात सब अमृत बातो की बात. नुसतं नावासाठी आहे अमृत. अमृत हे संतन के साथ, संतांकडे अमृत आहे. आणि तिथे ते म्हणतात की दरिया अमृत नाम अनंता, जाको पी पी अमर वहे संता. म्हणजे संतांकडे कोणचं अमृत आहे? तर म्हणजे नामामृत. भगवंताचं नाव अमृत आहे, अमर आहे. अमृतावनी गोड नाव. तर परमात्मा अमृत आहे आणि त्याचं नाव अमर आहे. तर तिथे नावाचं जरा महात्म्य सांगितलंय. तर इथे अमृत म्हणजे आत्मतत्व, चैतन्य, परमात्मा. त्या परमात्माला तो काय प्राप्त करण्यास योग्य होतो, समर्थो भवती, अमृतत्वाय कल्पते. तर पहा, तर 2 श्लोकांमध्ये काय आपण अर्थ पाहिला की जगामध्ये द्वंद्व आहे. इंद्रियांमध्ये आणि विषयांमध्ये सुद्धा काय सुख दुःख आहे. स्पर्श झालेला तो होतच, पण तसे स्वतःमध्ये सुद्धा आहे. काही विषय काय सुखद आहे दुःखद आहे. त्याचप्रमाणे इंद्रियांमध्ये सुख आहे दुःख आहे. त्यामुळे आता काय करायला? सहन करा. सहन केल्याने काय होईल? मन तुमचं जास्तीत जास्त बळकट होईल आणि अशा मनाने तुम्ही अमृताला प्राप्त करू शकता, आत्मतत्वाला समजू शकतात. मन जोपर्यंत बलवान होणार नाही तोपर्यंत नायम आत्मा बलहीने न लभ्य. तर म्हणून सहन करण्याचं फळ काय? अमृतास योग्य. आता इथे प्रश्न आहे की अमृत काय आहे? आता मी सांगितलं आत्मा, ब्रह्म, चैतन्य, त्याच्याशिवाय सगळं काय मृत आहे, मरणार आहे. तर आता इथे स्वतः भगवान अमृत वस्तू काय त्याचं वर्णन करतात. इतच शोकमोहो अकृत्वा शीतोष्णादि सहनम युक्त यस्मात्. ज्यांनी सहन केलं आणि सहन केल्यामुळे तो अमृतात योग्य झाला, तर आता ती अमृत वस्तू काय आहे? तर हा श्लोक फार प्रसिद्ध आहे, तुम्ही बहुतेक ऐकला असेल. नासतो विद्यते भावः. आता भावः म्हणू आपण, तो विसर्गाचा ओ झालेला आहे. नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः तनयोस्तत्त्वदर्शिभिः. दृष्टोंतः मी का म्हणते? त्या तहचा अर्धा स झाला आहे, तोडण्यामुळे दृष्टोंत.
हा, आता इथे म्हणतात की पहा, कोणची वस्तू शाश्वत आहे, नित्य आहे, ज्याला अमृत म्हटलंय आधी, तर म्हणे तत्वदर्शी लोकांना ती वस्तू माहीत आहे. तत्वदर्शी भी दृष्ट, दृष्ट म्हणजे ज्ञात, तत्वदर्शी लोकांना ती वस्तू माहीत आहे. आणि काय आहे? दृष्टोंत, अंत म्हणजे सत्य वस्तू काय, त्याचं स्वरूप त्यांना माहीत आहे. अंत म्हणजे इथे स्वरूप, अजून मी सांगेन पुढे. तर सत्य वस्तूची जाणीव त्यांना आहे असं सांगतात. आणि असत्य काय हेही माहीत आहे त्यांना. जगामध्ये दोन आहे, सत आणि असत. आणि त्या सतलाच काय म्हटलेलं आहे? अमृत, आधीच्या. अच्छा, आता सतची परिभाषा काय आहे? तर म्हणे ज्याचा कधीच अभाव होत नाही. न अभाव विद्यते सतः. दुसरी ओळ पहा, सतः अभाव न विद्यते, असं त्याचा अन्वय आहे. सत वस्तू त्याला म्हणतात ज्याचा कधीच अभाव होत नाही. हो. आणि याच्या उलट असत वस्तू काय आहे? तर म्हणे असतः भाव न विद्यते. असत वस्तू त्याला म्हणतात की ज्याचा कधीच भाव नाही. भाव म्हणजे सत्ता, अस्तित्व. हा, इथं भाव म्हणजे किंमत नाही. असत वस्तूचा कधीच भाव नाही, म्हणजे नेहमीच ती कशी आहे? अभाव रूप आहे. ऑलवेज एब्सेंट, कधीच नाही. आणि सत वस्तू काय म्हणे? जी नेहमी आहे, कायम स्वरूपी राहणारी जी आहे, त्याला म्हणायचं सत. झालं. दोन वस्तू झाल्या, सत असत, सत असत. याला आपण काय म्हणतो? नित्य अनित्य, सत्य मिथ्या असे म्हणतो. तर या दोघांचं रहस्य किंवा स्वरूप या तत्वदर्शी लोकांनी जाणलं आहे. उभयोहो म्हणजे हे दोन्ही, अनयोहो उभयोहो, सत आणि असत, या दोघांबद्दल ज्ञान आहे, दृष्टवंत. कोणाला? तत्वदर्शी लोकांना, तत्वज्ञानी लोकांना. म्हणे ठीक आहे, आता तत्वज्ञानीनाच आहे, तर आम्हाला सुद्धा जरा समजा, सत म्हणजे ज्याचा अभाव नाही म्हणजे काय, आणि असत म्हणजे ज्याचा कधीच भाव नाही. आता जगामध्ये तुम्ही पहा, कोणची वस्तू तुम्हाला दिसते जी नेहमीच राहणारी आहे, आणि कोणची वस्तू आहे जी कधीच राहत नाही. म्हणजे याच्यावर कधी विचारच केला नाही. आधी आपण म्हणू, विचार करू, असत. असत म्हणजे त्रिकालामध्ये जी नाही, आधी सुद्धा नव्हती, आजही नाहीये, उद्याही नाही राहणार. अशा अनेक गोष्टी. अभाव. आमचे गुरुजी एक छान उदाहरण देतात. म्हणे माझ्या डोक्यावर तुम्हाला शिंग दिसत आहे का? आहे ना, अभाव रूप आहे ना. आधी होते का? नव्हते. आता आहे का? नाही आहे. पुढे सुद्धा नसणार. तर त्रिकालामध्ये नाही आहे. पण ते म्हणतात, एकाने एकाला विचारलं की माझ्या डोक्यावर शिंग दिसत आहे का? तर तो म्हणाला अजूनपर्यंत तर नाही दिसत आहे, पुढचं सांगता येत नाही. म्हणजे पुढचा जे भाव येईल. आता याचं शास्त्रीय उदाहरण काय? शशशृंग, सशाचे शिंग, जे कधीच नव्हते. तर असत. आता जगामध्ये अशा अनेक गोष्टी ज्याचा कधीच कोणालाच अनुभव नाही, असत. आणि दुसरं काय? सत. आता सत काय आहे? तर म्हणे नेहमी आहे. आता काय नेहमी आहे याच्यावर आपण कधी विचार केला? अच्छा, आता हे सोडा, आपण जग पाहतोय, ठीक आहे. तर आता जरा हे तुम्ही सांगा मला, जग सत आहे की असत आहे? नाही, असताचं आता काय सांगितलं की जे कधीच
आधी नव्हतं, आत्ताही नाही, पुढेही नाही राहणार, त्याला म्हणतात असत. अच्छा, जगाला जर सत म्हटलं तर जगत सतत बदलत आहे, त्याचा अभाव होतोय की नाही. काल जी परिस्थिती होती आज बदलली, तर जग सतही नाहीये असतही नाहीये. म्हणजे शशशृंग सशाच्या शिंगाप्रमाणे असत नाही, नितांत अभावरूप असं नाहीये. आणखी नेहमी राहणारं नाहीये एकसारखं, सतही नाहीये. एक तिसरी कॅटेगरी आहे, तिसरा एक शब्द शास्त्रांमध्ये येतो, तो म्हणजे मिथ्या. जग काय आहे? मिथ्या आहे. हो, आणि मिथ्या म्हणजे काय? आपण म्हणतो खोटं, पण याचा चांगला अर्थ काय आहे की अविद्यमाने सती भासमानत्व, अशी परिभाषा. जे नसतं पण भासित होतं, भान त्याचा होतो. जग एक अशी वस्तू आहे, भान सगळ्यांना होत आहे की नाही? होत आहे. अगदी अभाव रूप आहे असं आपण म्हणू नाही शकत, पण भान होत आहे म्हणून ती खरोखर आहे का जग? आता 2-3 उदाहरण देतो. स्वप्न आहे, स्वप्न असत नाहीये कारण आपल्याला दिसत आहे, पण ते नेहमी राहणार आहे का? नाही. तर म्हणजे स्वप्न काय? मिथ्या आहे. एक जो आभास असतो की नाही, आभास, त्याला म्हणतात मिथ्या. अविद्यमाने, नाहीये तिथे काही, पण भासमान. कळतंय का सगळ्यांना? साधना. हा, दुसरं उदाहरण आहे, आकाशामध्ये आपल्याला निळा रंग दिसतो. आता सत आहे की असत आहे? असत असतो, दिसला नसता. आणि जर सत म्हणजे त्याची जर भाव आहे, सत्ता आहे, तर जा वर पहा, जेवढे विमान जातात ते सगळे निळे होऊन आले असते, पण तिथे तो निळा रंग नाहीये. तर मिथ्या आहे, प्रतीती. असे अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. सूर्योदय पाहिला का तुम्ही? सूर्योदय नाही, प्रश्न विचारावा लागतो. सूर्योदय आता दिसत आहे की होत आहे, पण खरोखर सूर्योदय होतो का? नाही, आभास आहे. चालत आहे सूर्य नाही, आपण फिरत आहोत. म्हणून या जगाला मिथ्या म्हटलेलं आहे. सगळ्या घटना अशाच आहे. असं नाही की अनुभव येत नाही आपल्याला, जगाचा अनुभव येतो, भासही होतो, पण तसं ते नसतं. अनेक वेळा मी उदाहरण दिलेलं आहे, तुमचाच भास होतो की सगळेजण ऐकत आहे, सगळ्यांना समजत आहे, भास होतो. तर जग सतही नाही असतही नाही, ठीक आहे, मिथ्या आहे. तिसरं उदाहरण म्हणजे सिनेमा. पडद्यावर आपल्याला सिनेमा दिसतो. आता तिथे खरं म्हणजे सत काय? पडदा सत आहे आणि सिनेमा नुसतं एक प्रतीती आहे, आभास आहे. आता पहा, गंमत अशी आहे की जेव्हा आपण सिनेमा पाहतो ना, आपण विसरून जातो की पडदा आहे, ज्याच्यावर सगळं काही दिसत त्याला पूर्णपणे विसरतो. त्या दृश्यांमध्ये आपण इतकं रमून जातो की तो पडदा आहे दिसत. अगदी असंच आहे इथे. जी सत वस्तू सांगितली आहे ना, सगळ्यांमध्ये ती सत वस्तू आहे. अस्ति अस्ति अस्ति. आणि त्याच्यावर हे शरीर, मन, बुद्धी वगैरे जे आपल्याला दिसत आहे, हे सगळी मिथ्या प्रतीती आहे, असत नाहीये. कारण अनुभव करत आहे, आपल्याला सुख दुःख होत आहे, नानात्व दिसत आहे, अनेकत्व. पण याच्या खाली एक वस्तू अशी आहे जी नेहमी राहते, सत. आता पाहायचं एक उदाहरण जे पूर्ण करतो.
जगामध्ये इथे शंकराचार्यांनी उदाहरण दिलं छान. म्हणे पहा, घटम अस्ति, घट अस्ति, पट अस्ति, वृक्ष अस्ति, पुष्पम अस्ति, पुरुष अस्ति, मानव अस्ति. सगळ्यामध्ये काय आपल्याला अनुभव येत आहे? आहे 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 की नाही? इज याला म्हणतात इजनेस. टेबल इज, चेअर इज. आता बघ, आपल्याला काय वाटतं की जी सत्ता आहे, अस्तित्व आहे, ते त्या टेबलचं आहे. पण खरं म्हणजे ते दोन वस्तू, एक आहे टेबल आणि एक आहे. काय? टेबल आणि आहे. म्हणे तुम्ही दोन असं वेगळं का करत आहे? पहा, टेबल जे आहे ते तुटलं, त्याचे 4 पाय वेगवेगळे झाले. आता आपण काय म्हणतो? पाय आहे. आधी काय होतं? टेबल होतं, आता पाय आहे. आता टेबल तर नाहीच झालं, पण आहे ना, पाय आहे तर गेलं की नाही? जसं झाड आहे, आता झाडाला कापलं आपण तर आता लाकूड आहे, लाकडाला कापलं, फर्निचर बनवलं, फर्निचर आहे. तर दिसतंय काय? त्यामुळे दोन, एक सत आहे आणि एक मिथ्या आहे. मी असत नाही म्हणत, कारण असत म्हणजे ज्याचा कधीच भाव नाही. पण आता टेबल, जे रूप नाम, ते कसं आहे? मिथ्या आहे. आणि ज्याच्यामुळे ते नामरूप दिसत आहे, अनुभवास येत आहे, ते काय? सत. जसं पडदा सत आहे, आणखी ते दृश्य मिथ्या आहे. तर इथे भगवंत काय सांगत आहे की सगळ्यांमध्ये एक अस्तित्व आहे, त्यालाच मी सत म्हणत आहे. आणि ते कधी नाहीच होणार नाही, ते नेहमीच राहणार आहे. ना सतो विद्यते भाव. हे पहा, सगळ्यांमध्ये अस्ति आहे. जर अस्ति नसतं ना, तर आपल्याला असा अनुभव झाला नसता की टेबल आहे, खुर्ची आहे. आपल्याला कसं? टेबल नाही, खुर्ची नाही, नाही असं आपल्याला अनुभव असतो. पण एक मातीचं कण सुद्धा काय आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा ती सत्ता आहे की नाही? आणि ती सत्ता त्या वस्तूची नाहीये, कारण वस्तू बदलून जाते तरी ती सत्ता राहते. जर ती सत्ता त्या वस्तूची असते तर वस्तू बदलण्याने सत्ताही बदलली असती. म्हणजे जर झाडाची सत्ता असती तर आता झाडाला मी जाळलं, तर मग राख आहे हे मी म्हणू शकलो नसतो. जर आहेपणा, इजनेस, अस्तित्व जर त्या झाडाचं असतं तर झाड मेल्याने अस्तित्व सुद्धा मेलं असतं. कळतंय का? सगळेजण इथेच आहे का? सत्ता आहे नाही, सगळ्यांचं अस्तित्व. मी आहे, आपण म्हणतो मी आहे, तू आहे. आमचे गुरु छान सांगतात, ती मांजर सुद्धा म्हणते मी आऊ, म्हणजे सांगे मी आहे. तर आहे 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 याला सत म्हणतात. आणि याच्यावर दिसणारं सगळं प्रातितिक जग आहे. तर दोन वस्तू झाल्या, ब्रह्म आणि जग. आणि म्हणून म्हणतात ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. कारण नाम रूप बदलत आहे पण ती सत्ता बदलत नाहीये. आता थिएटर मध्ये काय सिनेमा बदलत आहे, पडदा जात आहे काय सुंदर आहे. नासतो विद्यते भाव न अभावो विद्यते सत. असत वस्तूचा कधीच भाव नाही आणि सत वस्तूचा कधीच अभाव नाही. त्याला कधीच तुम्ही मारू शकत नाही. अस्तित्व कधीच शून्य होऊ नाही शकत, लक्षात घ्या. एक गंमत सांगतो. कोणी म्हणतं आम्ही शून्याचा अनुभव केला. त्यामुळे काय अनुभव केला? म्हणे मी अनुभव केला शून्य आहे. काय? शून्य आहे म्हणजे शून्यात सुद्धा अस्तित्व. कळलं का? बारीक आहे. शून्य आहे ना, तर मग कसं म्हणत आहे शून्य आहे? याचं एक उदाहरण म्हणजे हा जो हॉल आहे, ठीक आहे,
इथे कोणी नाहीये सपोज, आणि तुम्ही सर्वात पहिले आले. आता तुम्ही काय म्हणता, कोणीच आलं नाही इथे. अरे पण तुम्ही तर आहात ना. जर तुम्ही असं म्हणत आहात की कोणीच नाही म्हणजे तुम्ही शून्य आहात. तर कोणी नाहीये हे सांगण्यासाठी कोण एक पाहिजे की नाही. तर शून्यवादाचं खंडन केलं शंकराचार्यांनी. म्हणजे शून्यवाद असू नाही शकत, होऊ नाही शकत. शून्याचा अनुभव करताच पाहिजे ना कोणी. म्हणून सतचा कधीच अभाव होत नाही. ठीक आहे, चला आता इथे आपण थांबू. उद्या अजून पुढच्या श्लोकामध्ये याच्यावर विचार केलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद